बीड आणि परभणीनंतर आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असेल। या मोर्चात आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे सहभागी असतील। तसंच संतोष देशमुख यांची मुलगी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी या मोर्चातही सहभागी व्हावं असं आवाहन देशमुखांच्या मुलीनं केलं। अधिक माहितीसाठी जाऊयात पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, कधी सुरुवात होणार या मोर्चाला? श्वेता, आता लालमहल चौकात सगळे मोर्चेकरी जमलेले आहेत। थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होईल। इथे मा जिजाऊच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जरांगे पाटील येतील, सुरेश धस येतील, पृथ्वीराज बाबा चव्हाण येणार आहेत, रोहित पवार येणार आहेत, म्हणजे सगळी पुण्यातली मंडळी येणार आहेत आणि बीडकडनं परभणीकडनं येणारी मंडळी ऑन द वे आहेत। तेव्हा तर मोर्चा खऱ्या अर्थाने सुरू होईल। पण त्यापूर्वीच आपण बघू शकतो इकडे सगळे समाज बांधव आलेले आहेत आणि गर्दी केलेली आहे त्यांनी। आणि हे सगळ्यांची मागणी एकच आहे की फाशी द्या, फाशी द्या। काय मागणी काय? महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। हा मोर्चा केवळ संतोष देशमुखांबरोबर आमचा एक बंधू जो संविधानाचं रक्षण करतो, सोमनाथ सूर्यवंशी, त्याची सुद्धा निर्गुण हत्या या पोलीस स्टेशनमध्ये झालेली। त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास नाही। त्यांनी किती एसआयटी नेमून द्या, किती सीआयडीचे पोलीस लावू दे, त्यांच्यावरती विश्वास नाही। याची सीबीआय एन्क्वायरी झाली पाहिजे। आणि हा मोर्चा कुठल्याही जाती विरोधात नाही, तर हा शोषण करणाऱ्यांच्या विरोधातला मोर्चा आहे। त्यामुळे प्रसार माध्यम असतील, सोशल मीडियाच्या दोन्हीकडच्या जे समाज बांधव आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जाती विरोधात नाही, शोषण करणाऱ्यांच्या विरोधातला हा मोर्चा आहे। हा आयोजक कोण कोण आहे? ह्याच्यासाठी आयोजक सर्वधर्मीय पुणेकर आहेत। असा मोर्चा पहिल्यांदाच पुण्यात निघत आहेत की सगळ्या पक्षातील फक्त भाजप सोडून। आणि विशेष म्हणजे सांगावं, ज्या संतोष देशमुख भाजपाचे प्रमुख होते, जे देशमुख भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते होते, त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांपासून बूथ अध्यक्षपद एकानेही निषेध नोंदवला नाही। हिंदुत्ववादी संघटना इतर वेळेस बोंबा मारत रस्त्यावरती हिंडतात, उद्रेक करतात। आज एकही हिंदुत्ववादी संघटना याच्यामध्ये नाही। हे आम्ही पुणेकरांनी या ठिकाणी आज जाणून घेतलेलं आहे। जिथं जिथं हिंदू हिंदू म्हणायचं आणि सातत्यपूर्ण जेव्हा आपल्या आज शोकांतिकाची बाग आहे, एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा खून होतो आणि पुणे शहरात भाजप पक्ष वाढवण्यासाठी सभासद नोंदणी कार्यक्रम घेतोय, याच्यासारखी मोठी शोकांतिका नाही। ही अपेक्षित भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना ते वाहत आहेत का आमचा प्रश्न आहे। म्हणजे देशमुख पुतळ्याविषयी भाजप कार्यकर्त्यांना मला हेच विचारायचे, आज जे कोणाला सोडणार नाही सीएम म्हणतात, सीएम बोल बच्चन आहेत, सीएम बोल घेवडे आहेत। सीएम पहिल्या मीटिंग मध्ये धनगरांना आरक्षण देणार होते, मराठ्यांना आरक्षण देणार होते। सीएम काही करत नाही, बोलाचीच कडी, बोलाचाच भात। त्यामुळं आमची सीबीआय एन्क्वायरी करावी आणि सीबीआयनीच याचा तपास करावा असं आमचं स्पष्ट मत आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पडलेला एक सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पोलिसाचं अपयश। लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की सिंगम हा फक्त चित्रपटामध्ये आहे का? सिंगम गेला कुठं? संतोष देशमुखांच्या हत्येचा जर निषेध करत नसेल तर त्याच्यावर कारवाई करणार कोण? आणि सर्वात मोठा प्रश्न, महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या घटनेला आज 25-26 दिवस पूर्ण झालेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, प्रथम नागरिक म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्या संतोषांना देशमुखांच्या घरी जाऊन भेट द्यायला पाहिजे होती। एकनाथ शिंदे सत्तेसाठी गुवाहाटी सुरत मार्गे तिकडे जाऊ शकतात, पण एका मराठ्याच्या गोरगरिबाच्या लेकराच्या हत्या झाल्यानंतर बोलू शकत नाहीत। वाईट शोकांतिका, जी जनआक्रोश आहे, जी सर्वसामान्यांचा जनआक्रोश त्या ठिकाणी उद्रेक होतोय की जो मेन गुन्हेगार म्हणजे की जो सुरेश दसांच्या भाषेत म्हणलं की जो आका आहे तो लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे। जो आका मास्टर माइंड त्यामध्ये वाल्मिक कराडच शरण आलेला आहे। वाल्मिक कराडच त्या ठिकाणी मेन मास्टर माइंड त्या ठिकाणी घटनेचा आहे। वाल्मिक कराडची त्या ठिकाणी ऐका ना, धनंजय मुंडे मंत्री, ऐका एक सेकंद, धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री आहे आणि वाघापुडी शेळी सारा पाणी खाती का? कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेला केलंय, पालकमंत्री कोणाला करसाल, पण कॅबिनेट मंत्र्यानं जर आदेश दिला सीआयडीला की तिथं फक्त माझं नाव वगळ किंवा वाल्मिक कराडचं नाव वगळ,
मागणी काय मुंडेंची राजीनामा मागणी धनंजय मुंडेचा राजीनामा आणि त्यांचा आज तुम्ही जर बघितलं संतोष देशमुखांची ज्या पद्धतीने निर्गुणपणे हत्या झालेली आहे, तर हा जन आक्रोश मोर्चा आम्ही पुण्यातनं काढलेला आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. वाल्मिक कराडनी ज्या पद्धतीने हे सगळं प्लॅन केलेलं आहे आणि त्याचा जो आका आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आणि जर या वाल्मिक कराडच्या बाबतीत जर सीआयडीला 21 दिवस लागतात आरोपी पकडायला आणि ज्या वेळेस सगळ्यांनी मोर्चे काढले आणि निवेदन दिलं होतं की यांना धनंजय मुंडेला मंत्रिपद देऊ नका. का मंत्रिपद का दिलं? मंत्रिपद दिलं हे पैसे घेऊन मंत्रिपद वाटप करतात. गंभीर आरोप करतात. जे आपण म्हटलं की आका एक शरण आलेला आहे, तर आकाश शरण येत आहे म्हणजे हे कुठेतरी सीआयडीचं किंवा फेल्युअर आहे, संपूर्ण तपास यंत्रणांचा फेल्युअर आहे. कारण जर तो 20 दिवस पुण्यात किंवा पूर्ण महाराष्ट्रात भारतात फिरत होता तो, पण यांना पत्ता लागत नव्हता किंवा जे 2 आरोपी शिक्षणाचं माहेरघर म्हणतायला आता हे कुठेतरी गुंडांचं माहेरघर बनत आहे. कारण की जे कोण आरोपी आहेत ते पुण्यातच सापडत आहेत. तर इथं कुठेतरी पुणे पोलिसांचा पण अपयश आहे, सीआयडीचं पण अपयश आहे. त्याचा मास्टर माइंड धनंजय मुंडे जर नसता तर हा शब्दच नसता. आकाचा आका धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा हा घ्यायलाच पाहिजे. मला सांगा, इतक्या दिवस हा प्रकरण झालेलं आहे, 24-25 दिवस सीएमनी अजून पण ते डीएमचा राजीनामा घेतला नाही. याचा अर्थ असा की सीएम डीएमला घाबरतोय का? डीएम मुख्यमंत्री का? सीएमने आतापर्यंत करा 100% पाठीशी घालता. आतापर्यंत इतर ह्या जागी कुठला मुख्यमंत्री असतं तर आतापर्यंत राजीनामा घेतला. बोल. संतोष देशमुखला न्याय भेटलाच पाहिजे आणि वाल्मिक कराडला फाशी भेटलीच पाहिजे. बोला आडेकर, एक गर्दी बघताय तुम्ही, काय मागणी काय? या ठिकाणी एकच आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाच आता त्यांच्या मागण्याची वेळ आलेली आहे. कारण त्यांना जर त्यांच्या सहकारी मंत्र्याचा राजीनामा घेता येत नसेल आणि समाजामध्ये दुफळी निर्माण होत असताना, म्हणजे आज मराठा आणि ओबीसी वाद महाराष्ट्रभर पेटवण्याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती त्या फडणवीसांची आहे. त्यांनीच हा वाद पेटवलेला आहे. भारतीय जनता पार्टी 100% मराठा ओबीसी करूनच हे देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आलेले आहेत. आणि समाज फोडायचा आहे पूर्ण. एका मान्यवर माणसाचा निर्घृण खून होऊन 30 दिवस, 1 महिनाभर आरोपी मोकाट कसे काय राहतात आणि सगळे आरोपी एकाच समाजाचे कसे काय असू शकतात? नाही, गुन्हेगाराला जात नसते, त्याच्यामुळे मुद्दा नाही. आपण बघू शकतो किती संताप आहे सगळ्या मोर्चेकऱ्यांमध्ये. थोड्याच हा मोर्चा सुरू होईल, नंतर हा इथून पुढे कलेक्टर ऑफिसला फडके आहोत, नंतर दारवाला पूर मार्गे हा पुढे मोर्चा झाले, मग सगळे मान्यवर त्यात सहभागी होतील. बरं चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद सगळ्या माहितीसाठी.